आज आपण शिकणार आहोत ब्लर टूल, शार्पन टूल आणि स्मज टूल। तर त्यापैकी पहिला टूल आपण घेतोय ब्लर टूल। ब्लर टूलचा वापर कॅमेरा लेन्सचा इफेक्ट आणण्यासाठी किंवा ऑब्जेक्टवरील एखाद्या पार्टवरती ब्लर करण्यासाठी केला जातो। तुम्ही बरेचसे फोटोज बघितले असतील, त्यापैकी एक फोटो मी तुम्हाला दाखवतो। हा फोटो जर तुम्ही बारकाईने बघितला तर हमिंग बर्डच्या पाठीमागे जो पोर्शन आहे तो ब्लर आहे। हा इफेक्ट कॅमेरा लेन्स इफेक्ट आहे। त्यासाठी महागड्या लेन्सेस वापरल्या जातात। मात्र कुठल्याही प्रकारच्या लेन्सेस न वापरता सेम इफेक्ट आपण फोटोशॉपच्या ब्लर टूलच्या सहाय्याने करू शकतो। तर तो कशा प्रकारे करायचा आहे ते आज आपण शिकणार आहोत। त्यासाठी मी एक इमेज घेतली। मी काय करतोय, त्याची एक डुप्लिकेट लेयर तयार करतोय, जेणेकरून तुम्हाला इफेक्ट समजायला मदत होईल। ह्या वरच्या लेयरवरती आता आपण काम करतोय। ब्लर टूल वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सॉफ्ट राऊंडचा ब्रश घ्यायचा आहे। त्याची हार्डनेस 0 असेल। साईज तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार घेऊ शकता। स्ट्रेन तुम्हाला कमी जास्त ठेवायची आहे। ज्याप्रमाणे आउटपुट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही स्ट्रेन ठेवू शकता। मोड नॉर्मल ठेवायचा आहे। सॅम्पल ऑल लेयर्सला अनटिक ठेवायचा आहे। एक साधारणपणे 75 स्ट्रेंथ मी ठेवतोय। आता आपण बघूया कशा प्रकारे इमेज ब्लर होते। जर बारकाईने बघितले तर इथे तुम्हाला इमेज ब्लर होताना दिसेल। तर अशा प्रकारे ब्लर टूलचा वापर करून तुम्ही कॅमेरा लेन्सचा इफेक्ट आणू शकता। आता आपण काय करूया, ज्या लेयरवरती काम केलंय ती लेयर थोड्या वेळासाठी हाईड करूया, जेणेकरून ओरिजिनल लेयर आणि आपण काम केलेली लेयर यातला फरक तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल। अशा पद्धतीने आपण ब्लर टूलचा वापर करू शकतो। त्यानंतर आपण शिकूया शार्पन टूल। शार्पन टूल तुम्ही जे ब्लर केलं आहे त्याला शार्पन करण्यासाठी याचा वापर होतो। मात्र ते करत असताना तुम्हाला फार डेप्थमध्ये काम करता येत नाही। फार डेप्थमध्ये काम केलं तर ते बर्न झाल्यासारखा इफेक्ट येतो। अशा पद्धतीने या टूलचा फारसा यूज होत नाही, मात्र तो वापरायचा कसा हे लक्षात राहू द्या। अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता। ओरिजिनल इमेज मात्र खूप वेगळी आहे। त्यानंतर आहे स्मज टूल। स्मज टूलचा वापर खूप चांगल्या प्रकारे करता येतो। जेव्हा एखादा पार्ट तुम्हाला थोड्याफार फरकाने त्याच्यावरती काम करायचं असेल तर स्मज टूलचा वापर केला जातो। सेम ज्याप्रमाणे आपण ब्लर टूलचे ब्रश असेल, मोड असेल, स्ट्रेंथ असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला इथे काम करायचे बघा। अशा पद्धतीने तुम्ही स्मज टूल वापरू शकता। ज्यावेळेस कॅमेऱ्याने तुम्ही एखादा फोटो काढता त्यावेळेस तुमच्या चेहऱ्याचा एखादा पार्ट वेडावाकडा आला असेल तर थोडाफार तो व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला स्मज टूलचा वापर होतो। आता जर तुम्ही बघितलं की इथे ओठ मला थोडेसे मोठे करायचे तर मी काय करेल, ब्रशची साईज मोठी करेल आणि एकदम नॉर्मली मी इथं खाली खेचेल। त्यानंतर असं वाटलं की डोळे फार जास्त मोठे झाले तर नॉर्मली मी त्याला वरती करू शकतो। तर अशा पद्धतीने तुम्ही स्मज टूलचा वापर करू शकता। त्यानंतर आपण बघूया डॉज टूल। स्मज टूलचा वापर करताना तुम्हाला लक्षात ठेवायचे की फिंगर पेंटिंग हा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला अनटिक ठेवायचा आहे। त्यानंतर आपण शिकूया डॉज टूल। डॉज टूलचा वापर तुम्हाला इमेजवरती लाईट वाढवण्यासाठी केला जातो। समजा डोळ्यांभोवती जी काही काळी वर्तुळे असेल किंवा चेहऱ्यावरती जर फक्त स्पेसिफिक पार्टवरती जर तुम्हाला लाईट वाढवायचा असेल तर डॉज टूलचा वापर केला जातो। प्रोटेक्ट टोन जो आहे तो तुम्हाला टिकमार्क ऑन ठेवायची, म्हणजे तुमच्या इमेजचा जो ओरिजिनल टोन आहे त्याला कुठलाही हार्मनेस न पोहोचवता डॉज टूल काम करतो। एक्सपोजर तुम्ही कस्टमाइज करायचा आहे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार। शक्यतो मिड लेवलला एक्सपोजर असू द्यावा। रेंज जी आहे ती मिड टोन ठेवायची आहे। तुम्ही शॅडोही बघू शकता, पण एक्झॅक्ट आउटपुट तुम्हाला हायलाईट किंवा शॅडोने न मिळता शॅडोने जर बघाल तर एक वेगळाच इफेक्ट येते। ओरिजिनल आणि रिअलिस्टिक इफेक्टसाठी तुम्हाला मिड टोन ठेवायचा आहे। इथे सॉफ्ट राऊंडचा ब्रश वापरायचा आहे। जर तुम्ही हार्ड राऊंडचा ब्रश वापरला तर असे पॅचेस दिसतील, त्यामुळे शक्यतो सॉफ्ट राऊंडचा ब्रश वापरायचा। त्यानंतर आहे बर्न टूल। जिथे ऑलरेडी लाईट जास्त झाली आहे तिथे लाईट कमी करण्यासाठी बर्न टूलचा यूज होतो। मात्र तुम्ही बर्न टूलने खूप जास्त क्लिक केल्यास इमेज बर्न केल्यासारखी दिसते, त्यामुळे त्याचा
वापर करताना अतिशय काळजीपूर्वक वापर करायचा आहे. त्यानंतर आहे स्पॉन्ज टूल. ज्याप्रमाणे आपण हिस्ट्री ब्रश टूलचा वापर केला त्याचप्रमाणे तुम्ही स्पॉन्ज टूलचा वापर करू शकता. स्पॉन्ज टूलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे मोड येतात, सॅच्युरेट आणि डिसॅच्युरेट. जर तुम्ही मोड डिसॅच्युरेट ठेवला तर तुम्ही इमेजला डिसॅच्युरेट करू शकता. आता मी काय करतोय, स्पॉन्ज टूलचा एक क्रिएटिव्ह वापर करताना मी काय करतो, पहिल्यांदा मॉडेलचे जे लिप्स आहेत ते लिप्स सिलेक्ट करून घेतो. तुम्ही काम करताना परफेक्ट सिलेक्शन करा. त्यानंतर राईट क्लिक करून इथे सिलेक्ट इनव्हर्स ऑप्शन आहे. इनव्हर्स म्हणजे तुम्ही जे सिलेक्शन केलेलं आहे त्याच्या ऑपोजिटचं सिलेक्शन. हे परत एकदा आपण सगळं घेणारच आहोत. आत्ता फक्त तुम्ही इनव्हर्स लक्षात ठेवा. जे सिलेक्शन मी केलं होतं त्याच्या ऑपोजिटचं सिलेक्शन सिलेक्ट इनव्हर्सने झालं आहे. आता मी स्पॉन्ज टूलचा वापर करतोय. फ्लो मी मिड ठेवलं. तर अशा पद्धतीने तुम्ही स्पॉन्ज टूलचा वापर करू शकता. तर मित्रांनो, आज आपण शिकलोय ब्लर टूल, शार्पन टूल, स्मज टूल, त्यानंतर डॉज टूल, बर्न टूल आणि स्पॉन्ज टूल. या दोन्ही टूलचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे वापर करता येतो. याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि क्रिएटिव्ह कामाचा आनंद घ्या. धन्यवाद.